जय भीम. धन्यवाद आदरणीय ब्रह्मचारी कुमारजी. त्यांनी माझा छान असा परिचय करून दिलेला आहे. त्याबद्दल खरंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सोबतच या शिबिरामध्ये या सायंकाळच्या व्याख्यानमालेमध्ये मला आपल्यासोबत काही 2 शब्द डिस्कस करण्याची संधी उपलब्ध करून दिली सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी टीमनी. तेव्हा त्या टीमचं सुद्धा मी खूप खूप पुण्यानोदन करतो. आणि आज आपणा सर्वांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या शिबिरामध्ये दाखल झाला. आणि सोबतच रोजच सकाळी आपण संचालनामध्ये ऐकत आहात, तरी पण आता सुद्धा अर्धा तास ऐकून घेणार आहात. तेव्हा आपण सुद्धा सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा हा जो सायंकाळच्या प्रवचनाची जी मालिका आदरणीय ब्रह्मचारी कुमारजी यांनी ठरवलेली आहे, त्यामध्ये हा जो 4था विषय आज आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांतीमध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचा सहभाग. तर आपल्याला माहिती आहे की 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आणि आपल्याला स्वतः अनेक त्यांच्या अन्वयांना, लाखो अन्वयांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. आणि या धर्मांतराच्या घटनेला खऱ्या अर्थानं आपण धम्मक्रांती असं संबोधतो. आणि खऱ्या अर्थानं या आधुनिक भारतातच नव्हे तर संपूर्ण बौद्ध जगतामध्ये फार मोठी धम्मक्रांती बाबासाहेबांनी घडवून आणली. आणि लागलीच काही दिवसांनी अर्थात 53 दिवसामध्येच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालंय. बाबासाहेब आपल्यामधून निघून गेले, बाबासाहेबांचं निधन झालं. आणि मग तिथून जी बाबासाहेबांनी धम्मक्रांती या आधुनिक जगतामध्ये, आधुनिक भारतामध्ये सुरुवात केली, त्या धम्म आंदोलनाची धुरा ज्या लोकांवरती आली, जी सूत्र बाबासाहेबांची धम्मक्रांतीचे ज्या लोकांकडे आले, त्या लोकांनी ती धम्मक्रांतीची चळवळ पुढे नेण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. आणि मग पुढे या चळवळीचं काय झालं, आणि मग त्या चळवळीपुढे, धर्मांतराच्या चळवळीपुढे कुठली आव्हानं उभी राहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेल्यानंतर, आणि मग त्या आव्हानाला कसे उपाय हवे होते आणि कोणते उपाय ज्या लोकांच्या खांद्यावर ती चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी आली, तर त्या समस्यांना उपाय म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाने कशा प्रकारे पुढाकार घेतला हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर केल्यानंतर आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेबांच्या या संपूर्ण समाजापुढे म्हणा किंवा या बौद्ध जगतापुढे म्हणा, भारतीय बौद्ध समाजापुढे जी प्रामुख्याने जी काही आव्हानं उभी राहिली, ती अतिशय महत्वाची अशा समस्या आणि आव्हान उभी राहिली. कारण आपल्याला माहिती आहे, मी माझ्या आजोबाला विचारलं होतं की ज्या वेळेला तुम्ही धम्मदीक्षेला गेला होता 14 ऑक्टोबर 1956, त्यावेळेला तुम्हाला त्रिशरण पंचशील येत होतं का? तर ते म्हणाले, त्रिशरण आम्ही आयुष्यात पहिल्यांदी 14 ऑक्टोबर 1956 दीक्षाभूमीवर ऐकलं. म्हणजे आम्हाला ते म्हणता पण येत नव्हतं कसं म्हणायचं ते. म्हणजे इथून आपल्या या समाजाची व्यवस्था होती किंवा अवस्था होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी ही धम्मक्रांती घडवून आणली. आणि त्यानंतर बाबासाहेबांना तो काही धम्मप्रचार आणि प्रचाराच्या दृष्टीनं पुढे जायचं होतं, परंतु बाबासाहेबांना फारसं आयुष्य न लाभल्यामुळं ती चळवळच नेमकी पोरकी झाली बाबासाहेबांना. आणि मग अशा, जसं की आपण म्हणतो की एखादी रोपटं असावं, त्या रोपट्याला जर खत, पाणी, ऊन, वारा जर व्यवस्थित भेटला तर त्या रोपट्याचं कसं झाड व्हावं, तसंच काही बाबासाहेबांच्या या धर्मांतराच्या चळवळीविषयी झालं की बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतराचं रोपटं तर लावलं, परंतु त्या रोपट्याला खत, पाणी, ऊन, वारा हे देण्याची जबाबदारी ज्या नेतृत्वाकडे आली, त्या गोष्टीचं धम्मशिक्षण किंवा संसाधनं जी पाहिजे होती, ती संसाधनं बाबासाहेबांच्या चळवळीला पुढे
मिळाली नाही आणि मग तिथून बाबासाहेबांच्या या धर्म चळवळीची वाताहत सुरू झाली. तर आपण बघूया की नेमक्या बाबासाहेबांच्या निधनानंतर कुठल्या नेमक्या समस्या या धर्मांतराच्या चळवळीपुढे उभ्या राहिल्या. तर त्याची पहिली जी समस्या मला जाणवली ती म्हणजे बौद्ध, जसं मी सांगितलं की त्यावेळेचे जे आपले पूर्वज आहेत, आजोबा असतील, वडील असतील, त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्या लोकांना बुद्ध धर्माची किंचितही माहिती नव्हती. म्हणजे बाबासाहेबांनी दीक्षा तर केली बुद्ध धर्माची, परंतु बुद्ध धर्म काय आहे, बुद्ध काय आहे, धम्म काय आहे, संघ काय आहे, जसं आज आपण पहिल्या दिवशी जसं बुद्ध धम्म संघ यावरती आपण सुंदर व्याख्यान ऐकलं. दररोज सकाळला कुमारजीव सुंदरशा बोधिसत्वाच्या पारंगीता आपल्याला समजून सांगत आहे. बोधिसत्व काय आहे, बुद्ध काय आहे, जसं त्यांनी समजून सांगितलं. अशा प्रकारचे प्रशिक्षित धम्म शिक्षक किंवा धम्मगुरू त्यावेळेला अजिबातच नव्हते. आणि अशाही परिस्थितीत बुद्ध धर्माच्या दृष्टीनं प्रशिक्षणाची समस्या ही बाबासाहेबांच्या चळवळीची सर्वात पहिली गंभीर अशी समस्या उभी राहिली की बाबासाहेबांच्या पश्चात खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माची प्रशिक्षण कोण देईल हा मोठा प्रश्न या बाबासाहेबांच्या निधनानंतर या चळवळीमध्ये उभा राहिला. त्यानंतर दुसरी समस्या जी आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीपुढे उभी राहिली ती म्हणजे सर्वमान्य नेतृत्वाची समस्या. सर्वमान्य नेतृत्व म्हणजे काय की ज्या लोकांच्या खांद्यावर मग ह्या चळवळीची धुरा आली ते नेतृत्व सर्वमान्य होतं का, तर नाही होतं. सर्वच लोकांना ते नेतृत्व मान्य नव्हतं. जोपर्यंत बाबासाहेब जिवंत होते तोपर्यंत चळवळ एक संघ होती, पण बाबासाहेबांच्या पश्चात मात्र सर्वमान्य नेतृत्व या चळवळीला लाभलं नाही. आणि सर्वमान्य नेतृत्व न मिळाल्यामुळं काय गडबड झाली तर प्रत्येक संघटनांमध्ये फाटाफूट झाल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गट झाले, समता सैनिक दलचे गट झाले, भारतीय बौद्ध महासभेचे गट झाले. जेवढ्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनांचे गटातटात त्या विभागल्या गेल्या. कारण बाबासाहेबांच्या पश्चात, बाबासाहेबांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या चळवळीला सर्वमान्य नेतृत्व मिळालं नाही किंवा सर्वमान्य नेतृत्वाची समस्या ही प्रामुख्यानं या चळवळीला भेडसावली. त्यानंतर तिसरी समस्या ही बाबासाहेबांच्या चळवळीनंतर उभी झाली ती म्हणजे बौद्ध धर्माच्या दृष्टीने संसाधनाचा अभाव राहिला. आता संसाधनाचा अभाव म्हणजे काय, जसे की एखाद्या छोट्या मुलाला आपल्याला शिकवायचं आहे, त्याला शिक्षण द्यायचं आहे, तर एक पॅरेंटिंग म्हणून, एक पॅरेंट्स म्हणून, आईवडील म्हणून त्याला आपण संसाधनाची उपलब्धता करून देतो. कुठली संसाधनं असतात ते, मग स्कूल आहे त्याला स्कूलमध्ये टाकणं, त्या स्कूलची संबंधित पुस्तकं घेणं, नोटबुक्स घेणं, त्याला शालेय स्टेशनरी देणं, ऑटो लावणं, स्कूल बस लावणे, त्याला ये जायची व्यवस्था करणे, घरी आल्यानंतर त्याचा अभ्यास घेणे, ही सगळी संसाधनं त्याला आपण उपलब्ध करून देतो. तेव्हा तो बाळ शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरू करतो. पण ही जर संसाधनं नसली तर तो शिक्षण घेऊ शकत नाही. तशाच पद्धतीने बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ होती त्या चळवळीपुढे हे एक मोठं आव्हान उभं राहिलं की बाबासाहेबांच्या धम्मा चळवळीच्या दृष्टीने जी काही संसाधनं पाहिजे होती त्या संसाधनाचा अभाव राहिला. जसं बाबासाहेबांनी शैक्षणिक चळवळ उभी केली तर मिलिंद महाविद्यालय आहे, सिद्धार्थ कॉलेज मुंबई आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत ही महाविद्यालय बाबासाहेबांनी सुरू केली, वसतिगृह सुरू केली. तर ही संसाधनं बाबासाहेबांनी काही प्रमाणात उभी केली होती. परंतु धर्मांतर झाल्यानंतर बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी जी यंत्रणा पाहिजे होती ती संसाधनं बाबासाहेबांना निर्माण करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे आणि ज्या लोकांच्या खांद्यावरती ही सगळी जबाबदारी आली ती मंडळी बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या दृष्टीनं संसाधनं उभी करू शकली नाही. ही एक नवीन समस्या बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चळवळीपुढे उभी राहिली. आणि चौथी जी महत्वाची एक समस्या बाबासाहेबांच्या आंदोलनापुढे उभी राहिली ती म्हणजे संघटना व चळवळ या फरक करण्याच्या क्षमतेचा अभाव. म्हणजे संघटना काय आहे आणि चळवळ काय आहे यात गफलत झाली. म्हणजे सगळ्या गोष्टीला आपण संघटना समजत राहिलो आणि बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ साईडला झाली आणि संघटना पुढे आल्या.
म्हणजे संघटना आणि चळवळ याच्यात फरक करू शकतो नाही, किंवा ज्या लोकांच्या खांद्यावरती ही धुरा आली होती त्या लोकांना संघटना आणि चळवळ यामध्ये फरक करू शकले नाही. चळवळ बाबासाहेबांनी संघटना निर्माण केल्या, अनेक संघटना निर्माण केल्या. समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, त्याच्या आधी पण बाबासाहेबांनी अनेक संघटना, बहिष्कृत हितकारिणी तयार केली होती, शेड्यूल कास्ट फेडरेशन तयार केलं होतं, लेबर पार्टी तयार केली होती, स्वतंत्र मजदूर इंडिपेंडंट लेबर पार्टी तयार केली होती, त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांनी अनेक संघटना उभारल्या, परंतु धर्मांतराची ही चळवळ बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांना जेव्हा वाटलं की बहिष्कृत हितकारिणी तयार केली पाहिजे, बाबासाहेबांनी तुरंत 1 महिन्यात 15 दिवसात ही बहिष्कृत हितकारिणीची स्थापन केली. बाबासाहेबांनी काही दिवसातच ज्या वेळेला बाबासाहेबांना ज्या ज्या संघटनेची गरज वाटली त्या संघटना बाबासाहेबांनी त्वरित उभ्या केल्या. परंतु बाबासाहेबांनी 1935 ला मी हिंदू म्हणून जन्मलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रतिज्ञा केल्यावरती बाबासाहेबांनी लगेच 1936 ला धर्मांतर केलं नाही, बाबासाहेबांनी 1940 ला धर्मांतर केलं नाही, बाबासाहेबांनी 45 ला धर्मांतर केलं नाही, बाबासाहेबांनी 50 ला धर्मांतर केलं नाही, तर बाबासाहेबांनी 1956 ला धर्मांतर केलेलं आहे. म्हणजे जवळपास 21 वर्षाचा काळ त्यांनी त्यामध्ये घेतलेला आहे. यावरून बाबासाहेबांनी धर्मांतराकडे एक चळवळ म्हणून बघितलं. बाबासाहेबांनी बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याला एक आंदोलन म्हणून बघितलं, त्याला एक चळवळ म्हणून बघितलं. पण ही चळवळीची संकल्पना ज्या लोकांच्या खांद्यावरती आली त्या लोकांनी संघटना आणि चळवळ यामध्ये ते फरक करू शकले नाही. ही एक महत्वाची त्याला काय म्हणूया की समस्या या बाबासाहेबांच्या चळवळीपुढे उभी राहिली. आणि मग या समस्या आपली संपूर्ण आंबेडकरी चळवळी असेल, बाबासाहेबांची मुख्यतः धर्मांतराची चळवळ असेल, ती या 4 समस्यांच्या विळख्यात सापडली. आणि मग तिथून या बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या चळवळीची वाताहत सुरू झाली. आणि मग तिथून आपल्याला इतिहास माहिती, तो इतिहास मी आपल्याला सांगणार नाही, कशा कशा चळवळी फुटल्या, कोणत्या कोणत्या संघटना का फुटल्या याच्यात मी जाणार नाही, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. फक्त एवढं आपल्याला मान्य करावं लागेल की या 4 प्रमुख समस्या असल्यामुळे आपल्या चळवळीची वाताहत झाली. आणि मग यावर उपाय काय, तर खऱ्या अर्थानं त्रिरत्न बौद्ध महासंघाने या 4ही समस्यावरती प्रभावी असे उपाय दिले आणि अगदी स्ट्रॉंग, ज्याला मजबूत असे उपाययोजना या 4ही मुख्य समस्यांवरती त्रिरत्न बौद्ध महासंघाने दिले आणि अव्याहतपणे ते कार्य करत आहे. आपण एक एक समस्या आणि त्याच्यावर उपाय कसा त्रिरत्न बौद्ध महासंघाने दिला याच्यातूनच आपल्याला बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि त्यामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाचा सहभाग कसा आहे हे आपल्याला समजून येईल. तर पहिली समस्या ज्याप्रमाणे मी सांगितली की बौद्ध धर्माच्या प्रशिक्षणाची समस्या आपल्याकडे उभी होती. आपल्या लोकांना ना पंचशील माहित होतं, ना बौद्ध लोकांना त्रिशरण, पंचशील आणि बाकीच्या कुठल्याही गाथा माहित नव्हत्या. बुद्ध धर्माचं कुठलंही प्रशिक्षण नव्हतं. भिक्षूंना, तत्कालीन भिक्षूंना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नव्हतं, त्यांचा धर्माभ्यास नव्हत्या, ध्यान साधना नव्हत्या. आणि बाबासाहेबांनी 1950चा जो आर्टिकल लिहिलं भगवान बुद्धाने त्याच्या धर्माचे भवितव्य, अतिशय महत्वाचं आर्टिकल आहे. सगळे लोक म्हणतात की भगवान बुद्धांचं धर्म खूप महत्वाचा आहे. मी तर म्हणेन की 1950चं आर्टिकलही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे बुद्धाच्या धर्माचं भवितव्य काय राहू शकतं, कसं असायला पाहिजे याविषयी बाबासाहेब 1950ला बोलतात. आणि त्या लेखामध्ये बाबासाहेबांनी भिक्षूंवरती कडाडून टीका केलेली आहे. ते मी इथे सांगणार नाही, आपल्याला जर वेळ भेटला तर निश्चित ते आर्टिकल वाचावं, स्वतः वाचावं. भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्माचे भवितव्य या आर्टिकल मध्ये बाबासाहेब काय काय म्हणतात वेगवेगळ्या धर्माच्या प्रशिक्षणाविषयी, याविषयी आपल्याला इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी मिळेल. तर ही प्रशिक्षणाची मुख्य समस्या होती. धर्माचं प्रशिक्षण देणारे लोक कोणी नव्हते. बाबासाहेबांना योग्य धर्म प्रशिक्षक निर्माण करण्याला सुद्धा कालावधी मिळाला नाही. त्यामुळे योग्य प्रकारचे धर्म प्रशिक्षक सुद्धा बाबासाहेबांना निर्माण करता आले नाही त्या अल्प कालावधीमध्ये. जसं बाबासाहेबांनी 1950च्या लेखामध्ये म्हटलेलंच आहे की एक नवा धर्म प्रचारक, एक नवा धर्म सेवक जो खऱ्या अर्थानं बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल, जो खऱ्या अर्थाने धर्माची सेवा करेल
अशा प्रकारचा नवीन प्रकारचा धम्मप्रचारक व धम्मसेवक निर्माण करायचा आहे. ही बाबासाहेबांची संकल्पना 1950 ची होती. परंतु बाबासाहेबांच्या अतिशय व्यस्ततेमुळे बाबासाहेबांनी धर्मांतर तर 1956 ला केलंच, परंतु 56 नंतर बाबासाहेबांचं अगदी 53 दिवसामध्ये झालेलं निधन, त्याच्यामुळं बाबासाहेब ते प्रशिक्षक किंवा प्रचारक निर्माण करू शकले नाही. आणि ती धम्मप्रचाराची यंत्रणा, धम्म प्रशिक्षणाची जी काही अभाव होता, तो धम्म प्रशिक्षणाची जी समस्या होती ती त्रिरत्न बौद्ध महासंघाने या संघाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. प्रत्येक त्रिरत्न बौद्ध महासंघाचं जे केंद्र आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये कोणत्याही देशामध्ये जा, म्हणजे अनेक देशांमध्ये किंवा भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये जा, महाराष्ट्रातील तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणजे वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा, हिंगणघाट, कुलगाव या सर्व ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघाची केंद्र आहे. आणि हे प्रत्येक त्रिरत्न बौद्ध महासंघाचं केंद्र हे धम्म प्रशिक्षणाचं केंद्र बनलेलं आहे. कारण या प्रशिक्षण केंद्रामध्ये 365 दिवस सातत्यानं प्रशिक्षणाचं काम चालतं. जसं ही युएनस्कन धम्म शिबिर केंद्र आहे, या ठिकाणी केवळ दिवाळी शिबिर झालं की डायरेक्ट आता पुढल्या वर्षी दिवाळीचं शिबिर राहील असं नाही. तर इथे लागेच म्हणजे आपलं शिबिर सुरू होण्यापूर्वी 2 दिवसाआधीच एक शिबिर संपलं. लगेच आपलं हे शिबिर संपत नाही तर 24 ला आपलं शिबिर संपत नाही तर 25 ला पुन्हा एक दुसरं शिबिर कुमारजी यांचं सुरू होत आहे. तर सातत्यानं 365 दिवस हे शिबिर केंद्रांमधून शिबिर सुरू राहतात. प्रत्येक केंद्रामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या प्रत्येक केंद्रामध्ये, आता वर्धेचं जर केंद्र पकडलं तर वर्धेच्या केंद्रामध्ये रविवारी साप्ताहिक वर्ग असतो, त्यानंतर मित्र वर्ग असतात. सोमवार पासून तर शुक्रवार शनिवार पर्यंत दररोज मित्र वर्ग असतात. महिलांचे असेल, कोणा दिवशी पुरुषांचा असेल, धर्मचार्यांची धर्ममित्रांच्या चॅप्टर मीटिंग्स असतात, ऑर्डर डे असतात, मित्र डे असतात, एक दिवसीय शिबिर असतात, सगळे पौर्णिमेचे कार्यक्रम असतात. आणि सगळे कार्यक्रम आणि हे सगळं प्रशिक्षणाचं काम सातत्यानं 365 दिवस सुरू असतं. बरेचदा आम्हाला लोक म्हणतात वर्षावासात काय कार्यक्रम आहे, आम्ही म्हणतो वर्षावासात नाही, आमचं 365 दिवस वर्षावास असतो. कारण सातत्यानं त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या केंद्रामध्ये धम्म प्रशिक्षणाचं कार्य सातत्यानं सुरू राहतं. अशा प्रकारची धम्म प्रशिक्षणाची यंत्रणा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित अशी यंत्रणा त्रिरत्न बौद्ध महासंघाने निर्माण केली आहे. आणि ही धम्म प्रशिक्षणाची अतिशय सिस्टमॅटिकली भारतामध्ये गेल्या 47 वर्षापासून आणि संपूर्ण जगामध्ये जवळपास 58 वर्षापासून सातत्याने त्रिरत्न बौद्ध महासंघ धम्मप्रचार आणि प्रचाराचं काम अव्याहतपणे सुरू आहे. जसं कुमारजींनी पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलं होतं की 93 ला मी पहिलं शिबिर केलं होतं इथं, आणि तेव्हापासून सातत्याने या ठिकाणी सातत्याने शिबिर सुरू असतात. आणि त्या अर्थानं ही भूमी म्हणजे बुद्ध भूमी आहे, खऱ्या अर्थाने बुद्धाच्या साधनेने तपलेली भूमी आहे. अशा प्रकारचे 365 दिवस धम्म प्रशिक्षणाचं काम या ठिकाणी सातत्याने केल्या जातं. दुसरी जी समस्या मी आपल्याला सांगितली की सर्वमान्य नेतृत्वाची समस्या, म्हणजे असं कुठलंच बाबासाहेबांच्या पश्चात असं कुठलंच नेतृत्व राहिलेलं नव्हतं किंवा असं कुठल्या नेतृत्वावर सर्व लोकांचा विश्वास नव्हता की हे एक नेतृत्व आपल्या चळवळीचं नेतृत्व करू शकतं, असा विश्वास कोणाचा नव्हता. आणि तो विश्वास नसल्यामुळं आपल्या चळवळीच्या गटतटात आपली चळवळ फुटल्या गेली. एखाद्या टीम मध्ये जेव्हा एका टीमच्या 2 टीम होतात तेव्हा कारण असतं की एका टीमचं म्हणणं किंवा जो काही पुढाकार घेणारा व्यक्ती असतो, जे नेतृत्व असतं, त्या नेतृत्वावर सर्व टीमचा विश्वास असतो. त्यावेळेला त्या टीमचे 2 गट बनतात आणि 2 नेतृत्व तयार होतात. आपल्या चळवळीचं काय झालं तेच झालं. कुठलंच असं सर्वमान्य नेतृत्व आपल्या चळवळीला मिळालं नाही. आणि ही अतिशय शोकांतिका म्हणा किंवा मोठी समस्या बाबासाहेबांच्या या चळवळीपुढे उभे राहिली की सर्वमान्य नेतृत्वच आपल्या चळवळीला मिळालं नाही. आणि आस्था गायब ते आपल्याला मिळालेलं नाही. आस्था गायब ते फाटाफाटी पुन्हा पुन्हा सुरूच आहे. मग त्रिरत्न बौद्ध महासंघाने यामध्ये काय आणलं तर जी त्रिरत्न बौद्ध महासंघाची ही जो काही संघ निर्माण झाला, ही जी धम्म चळवळ निर्माण झाली, जसं तुम्हाला माहिती आहे की भारतीय बौद्ध महासभा कंसात एक गट करा, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, वीराताई आंबेडकर किंवा भीमरावजी आंबेडकर आहे.
भारतीय बौद्ध महासभा दुसरा गट अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, समता सैनिक दल सारीपुत्र एक गट, दुसऱ्या गटाचे अध्यक्ष दुसरे, तिसऱ्या गटाचे तिसरे, रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचे नाव आपल्याला पाठच आहे. तर तुम्हाला सगळ्या गटांचे सगळ्या संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष माहिती पडतात. आता जवळपास कुमार टिवला यांना 30 वर्ष चळवळीत झाली असेल, 30-35 वर्षापासून चळवळीत आहे. तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा की उद्या प्रश्न उत्तर आहे कसं की त्रिरत्न बौद्ध महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे किंवा इंटरनॅशनल चळवळीचे अध्यक्ष कोण आहे. कोणी अध्यक्ष नाही, नो वन मॅन लिडरशिप, एक व्यक्ती कोणीही या संघाचा प्रमुख नाही. हा अतिशय बदल जो आहे तो त्रिरत्न बौद्ध महासंघाने या चळवळीमध्ये एक आदर्शवत यंत्रणा निर्माण केली आहे. कोणी या भारतीय चळवळीचा एक व्यक्ती प्रमुख नाही, या संपूर्ण जागतिक चळवळीचा कोणी एक व्यक्ती प्रमुख नाही, तर इन्स्टिट्यूशनल लिडरशिप ज्याला म्हणतो आपण, संस्थागत नेतृत्व ज्याला म्हणतो आपण, ज्याला कलेक्टिव्ह लिडरशिप म्हणतो, सामूहिक नेतृत्व ज्याला म्हणतो, ज्याला टीम लिडरशिप म्हणतो, ती टीम लिडरशिप या ठिकाणी त्रिरत्न बौद्ध महासंघाने बिल्डअप केलेली आहे. आणि ही बुद्धाच्या काळापासूनची जी गणराज्य पद्धतीमध्ये जी काही टीम लिडरशिप होती, ती टीम लिडरशिप त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे. आपल्याला माहिती आहे, एक उदाहरण सांगेल की ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाचा नदीच्या पाण्यातून जो वाद झाला आणि त्यानंतर शाक्यांची जी सभा बनली, त्या सभेमध्ये सिद्धार्थ गौतमाला 3 पर्याय दिलेले होते. एक तर तू युद्धात सहभागी हो, दुसरा पर्याय दिलेला होता की तुझ्या आई वडिलांची सर्व संपत्ती आम्ही जप्त करू, आणि तिसरा पर्याय दिला होता की तुला देश त्याग करावा लागेल किंवा फाशीची शिक्षा घ्यावी लागेल. या 3 शिक्षा ठोठावलेल्या होत्या सिद्धार्थ गौतमाला, आणि सिद्धार्थ गौतमाने तिसरी शिक्षा स्वीकारली. कारण पहिली शिक्षा काय होती की त्याला युद्धात सहभागी व्हावं लागेल, तर सिद्धार्थ गौतम युद्धात सहभागी व्हायला तयार नव्हता. दुसरी शिक्षा ठोठावली होती की शुद्धोधनाला किंवा त्याच्या संपूर्ण संपत्तीची जप्ती होईल, आणि तिसरी त्याने देश त्याग करावा किंवा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी. तर सिद्धार्थ गौतमाने तिसरा पर्याय निवडला की मी देश त्याग करेल, माझ्यामुळे माझ्या आई वडिलांना यातना नको म्हणून. एक प्रश्न, साधा प्रश्न आपल्याकडे निर्माण होईल की जर शुद्धोधन राजा संपूर्ण त्या राज्याचा राजा होता, बरोबर, राजा होता ना शुद्धोधन राजा, मग त्या राजा म्हणजे त्या राज्याचा प्रमुख व्यक्ती होता. राज्याचा प्रमुख म्हणजे त्या संपूर्ण राज्याचा प्रमुख राजा जर शुद्धोधन होता, तर त्याच्या मुलाला शिक्षा देणारी ही प्रजा कोण होती? अशी कशी शिक्षा देऊ शकते एखाद्या राजाच्या मुलाला, राजपुत्राला कशी काही शिक्षा देऊ शकते? तो तर संपूर्ण राजाचा प्रमुख होता शुद्धोधन राजा. तरी त्या सभेने सिद्धार्थाला शिक्षा दिली की ह्या 3 शिक्षापैकी तुला एक शिक्षा घ्यावी लागेल. याचा अर्थ त्या राज्याचा प्रमुख जरी शुद्धोधन असला तरी शुद्धोधनाला पूर्ण अधिकार नव्हते, आणि त्यावेळेला गणराज्य पद्धती होती, म्हणजे कलेक्टिव्ह लिडरशिप. असा कोणी एक माणूस कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हता. म्हणजे आता जर समजा एखाद्या पॉलिटिकल लिडरच्या मुलाला जर कोणी, नितीन गडकरी साहेब आहेत, आरटीओ म्हणजे जे काही मंत्री आहेत ते, त्यांच्या मुलाला जर लायसन्स नसेल किंवा ऍक्सिडेंट झाला तर आरटीओ त्याला अरेस्ट होऊ शकते का? नाही करू शकत, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तो शुद्धोधन राजा प्रमुख असताना सुद्धा त्याच्या राजपुत्राला, त्याच्या स्वतःच्या मुलाला शिक्षा देणारी प्रजा होती. म्हणजेच एकटा राजा कुठलाही निर्णय घेऊ शकत नव्हता, तर तिथे टीम लिडरशिप होती, कलेक्टिव्ह लिडरशिप होती, सामूहिक नेतृत्व होतं. आणि मग त्या सभेमध्ये समूहाने जे ठरवलं होतं की ह्या 3 पर्यायात एक पर्याय सिद्धार्थाला निवडावा लागेल, आणि त्या सभेचा निर्णय हा त्या राजाला बंधनकारक होता, आणि म्हणून तो शुद्धोधनाला सुद्धा तो निर्णय बंधनकारक होता. तर अशा प्रकारची गणराज्य पद्धती होती. त्या गणराज्य पद्धतीमधली ही कलेक्टिव्ह लिडरशिप त्रिरत्न बौद्ध महासंघाने स्वीकारलेली आहे. म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये कोणी वन मॅन लिडरशिप नाही. या ठिकाणी आमचे सेंटर असतं, समजा वर्धा सेंटर आहे किंवा बोर्धन सेंटर आहे. या सेंटरमध्ये जर समजा 10 कर्मचारी असेल तर त्यांची एक काउन्सिल मीटिंग असतं. त्या काउन्सिल मीटिंग मधून इथला चेअरमन ठरवतो, आणि तो चेअरमन म्हणजे सर्व निर्णय घेतो असं नाही.
तर ज्या वेळेला जे निर्णय घेण्याची वेळ पडतं त्यावेळेला संपूर्ण ती काउन्सिल मीटिंग निर्णय घेतात. त्या काउन्सिल मीटिंगने जो ठरवलेला निर्णय आहे तो त्या चेअरमनला बंधनकारक आणि म्हणून अशा पद्धतीने ही टीम लिडरशिप आहे. आता हे वर्धा केंद्र झालं, बोरधरण केंद्र झालं, असे आमचे सर्व जिल्ह्यातले सर्व महाराष्ट्रातले केंद्र असतात आणि या संपूर्ण भारतातल्या केंद्रांचं एक एरिया काउन्सिल तयार होतं ज्याला नॅशनल काउन्सिल म्हणतो. मग इथल्या प्रत्येक ठिकाणचा एक मेंबर त्या नॅशनल काउन्सिलचा मेंबर बनतो. त्यानंतर इंटरनॅशनल काउन्सिल असतो, प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधी त्या इंटरनॅशनल काउन्सिल मध्ये असतो. अशा प्रकारची इंटरनॅशनल काउन्सिल बनतं आणि अशा प्रकारची कलेक्टिव्ह लिडरशिप त्या ठिकाणी तयार होते. कुठलाही एक इश्यू जर वर्धा केंद्रातला इश्यू असेल, वर्धा केंद्रात जर तो सॉल्व्ह होत नसेल, काही डिस्प्यूट आला असेल, वर्धा केंद्रात जर तो त्याचं सोल्युशन निघालं नाही तर तो एरिया काउन्सिलकडे हँडओव्हर होतो. एरिया काउन्सिल मध्ये म्हणजे संपूर्ण भारतातले जे काही एक सभा आहे, चेअरमन सभा असतं, ऑर्डर सभा असतं, मित्र स्टँड असतो, वेगवेगळे आमच्या सामूहिक यंत्रणा आहे आणि त्या सामूहिक यंत्रणेकडे तो इश्यू हँडओव्हर होतो आणि तिथे जर सॉल्व्ह नाही झाला तर इंटरनॅशनल काउन्सिलकडे तो विषय हँडओव्हर केला जातो. आणि अशा प्रकारे एक वाक्यतेने सामंजस्य ठेवून कुठल्याही डिस्प्यूट्सवर उपाय काढला जातो आणि त्यामुळे गेल्या 58 वर्षांमध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये फाटाफूट झाली. एखादी चळवळ सुरू होऊन 58 वर्ष कुठलंही विभाजन न होता 58 वर्ष काम करणारी जगाच्या पाठीवरती एकमेव बौद्ध चळवळ म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ आज आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 58 वर्षांमध्ये एकही फूट या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आजपर्यंत पडलेली नाही, कारण सर्वमान्य अशी कलेक्टिव्ह लिडरशिप त्रिरत्न बौद्ध महासंघाने स्वीकारलेली आहे. तर अशा प्रकारे ही दुसरी समस्या आपल्या बाबासाहेबांच्या चळवळीपुढे जी उभी झाली सर्वमान्य नेतृत्वाची, ते सर्वमान्य कुठली वन मॅन लिडरशिप न मिळाल्यामुळे आपल्या वाताहत झाली. मग ती समस्या त्रिरत्न बौद्ध महासंघाने कायमस्वरूपी निकालात काढून खऱ्या अर्थानं एक सामूहिक नेतृत्वाची एक नवीन यंत्रणा उभी केली. त्यानंतर जी तिसरी समस्या होती ती म्हणजे बौद्ध धर्माच्या दृष्टीने संसाधनाचा अभाव. बौद्ध धर्म तर आपल्याला 1956 ला मिळाला, परंतु त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी यंत्रणा पाहिजे होती, जी संसाधनं पाहिजे होती, ती संसाधनं आपल्याकडे नव्हती. आणि मग ती संसाधनं कशी निर्माण झाली तर 91 ला मला वाटतं 91 ला या शिबिर केंद्राचं बांधकाम सुरू झालेलं आहे. 92 पासून 93 पासून इथे शिबिर सुरू झाली. अशी भाज्याला सुद्धा सत्तरमध्ये शिबिर केंद्र भाज्या आहे, नागरोग आहे नागपूरला, त्यानंतर खेड आहे, जाकेगाव आहे, देहरादून आहे, अनेक राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, पंजाब आहे, राजस्थान आहे, तिथे तामिळनाडू आहे, केरळ आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी शिबिर केंद्र निर्माण झालेली आहे. जसं त्या दिवशी कुमारजी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जवळपास 50 शिबिर आता सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे शिबिर सुरू आहे आणि एवढे केंद्र आणि एवढे शिबिर केंद्र निर्माण झालेले आहे आणि प्रत्येक शिबिर केंद्रांमध्ये 365 दिवस धम्म प्रशिक्षणाचं काम सातत्याने अव्याहतपणे गेल्या 47 वर्षापासून भारतात सुरू आहे. तर अशा प्रकारची जी काही धम्म प्रचाराच्या संसाधनाची निर्मिती करणं गरजेचं होतं, जी बाबासाहेबांना अल्प कालावधी मिळाल्यामुळे बाबासाहेब जे संसाधनं निर्माण करू शकले नाही, ते संसाधनं त्रिरत्न बौद्ध महासंघाने निर्माण केली. केवळ शिबिर केंद्र निर्माण केली ना, केवळ या शिबिर केंद्र बांधल्यामुळे धम्मप्रचार झाला असता असं ना, तर त्यासाठी मनुष्यबळ लागतं. आपण बघत आहोत की सगळ्या गोष्टींना मॅनपॉवर पाहिजे. तर फुल टाइम असे धम्मशिक्षक तयार झालेले आहेत, धम्मप्रचारक निर्माण केलेले आहेत. आज आपण बघत आहोत गेल्या 5 दिवसापासून कुमारजी सातत्याने आपल्याला एकच्यावर एक प्रवचन देत आहे आणि आपण त्या सगळ्या प्रवचनांनी अतिशय भारावून जात. आपल्याला म्हणजे जो धम्म आपण आजपर्यंत कधी कधी ऐकलेला नसेल, ह्या आशय यांच्यानं असं काही असू शकते, हे आपण आज पहिल्यांदा बघितलं आहे. समाधी आणि प्रज्ञेसारखं जटिल तत्व त्यांनी किती सखोलपणे आज आपल्याला समजून सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणजे काय, बोधिसत्व म्हणजे काय, अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत आपल्या समोर समजून सांगितलेलं आहे. हे केवळ पुस्तकातून येत नाही, तर हे त्यांच्या अनुभवात ज्या पद्धतीने त्यांची जडणघडण झालेली आहे या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये,
ज्या पद्धतीनं त्यांच्या गुरूंकडून प्रशिक्षण झालेलं आहे, त्या प्रशिक्षणातून ती गोष्ट त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारचे प्रशिक्षण, धम्म प्रशिक्षण सुद्धा त्रिरत्न बौद्ध महासंघाने निर्माण केले आहे. म्हणजे मॅन पॉवरचं एक नवीन संसाधन त्रिरत्न बौद्ध महासंघाकडे आहे. आज 50 ठिकाणी शिबिर सुरू आहे, म्हणजे 50 प्रकारचे असे लीडर्स त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक शिबिरामध्ये रात्रीची व्याख्यानं आहेत, म्हणजे त्या ठिकाणी तेवढे व्याख्यान देणारे धम्मचारी उपलब्ध आहेत. प्रत्येक ठिकाणी 10-15 धम्मचारी तुमच्या गटचर्चेमध्ये आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहे. तर एवढ्या मोठ्या स्वरूपात प्रशिक्षित असा धम्मप्रचार निर्माण करून मोठ्या प्रमाणात धम्मप्रचार करणारा मॅन पॉवर त्रिरत्न बौद्ध महासंघाने या बौद्ध जगताला समर्पित केलेला आहे. एवढंच नाही तर अतिशय कमिटेड आहे. आपण आताच बघितलं, एवढ्या मोठ्या शिबिर केंद्रामध्ये 7 दिवसाचं शिबिर 1000 रुपयामध्ये कधीही शक्य होत नाही. आपण जर कुठे पिकनिकला गेला असाल दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, तर एका दिवसाचा एका रूमचा 4000 रुपये असतो. आज तुम्ही 7 दिवस त्या 1000 रुपयामध्ये राहणं, खाणं, पिणं, सगळं जेवण, नाश्ता, सगळं त्याच्यामध्ये आलं. 1000 रुपयामध्ये एवढं 7 दिवसाचं शिबिर कुठे शक्य होऊ शकत नाही. परंतु जो कमिटेड धम्ममित्र आहे, जे कमिटेड धम्मचारी आहे, धम्मचारिणी आहे, हे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी वचनबद्ध आहेत आणि त्यांच्या त्या कमिटेड म्हणून त्यांनी जी काही कमिटमेंट केलेली आहे त्रिरत्नाशी, बुद्ध धम्म संघाशी, का माझं जे जीवन आहे ते जीवन पूर्ण बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रचार आणि प्रचारासाठी मी घालवणार आहे. त्यासाठी त्यांनी जे कमिटमेंट केलंय त्या कमिटमेंट नुसार ते काम करतात आणि मोठ्या प्रमाणात दान गोळा करून आपल्या सर्वांना या ठिकाणी शिबिराची व्यवस्था आपल्या कमी पैशामध्ये निर्माण करून दिलेली आहे. एवढंच नाही तर हे सर्व दानाच्या भविष्यावर तयार. आपली काही फॅक्टरी नाही त्रिरत्न बौद्ध महासंघाची, किंवा एखादी उद्योग नाही त्याच्या उद्योगातून आपल्याकडे पैसा येतो. आपल्याकडे असे लँडलॉर्ड लोक नाहीत की जे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दान देतील लाखो रुपयांनी, करोडो रुपयांनी. तर तुमच्या आमच्यासारखे 1000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये जे असेल ते दान गोळा करून त्या आपल्या स्वतःच्या मिळकतीच्या, स्वतःच्या कामाच्या पैशातून धम्म प्रचार आणि प्रचार करतात. आम्हाला मागच्या वर्षी शिबिर होतं, तुम्हाला आठवण सांगतो. आम्ही एका आपल्या कार्यकर्त्याकडे गेलो, बौद्ध कार्यकर्त्याकडे. म्हटलं बा दान द्या शिबिराचं. म्हणजे किती दिवसाचं आहे? आपलं 7 दिवसाचं. तर 7 दिवसाचं पूर्ण जेवण माझ्याकडून मिळेल, नाश्ता आणि जेवण. मी म्हटलं बा एवढं खूपच धन्यवाद म्हटलं. तुम्ही म्हणजे चार्ट लिहून द्या. कसं काय देणार तुम्ही? आम्ही आहे म्हणजे आमचे कार्यकर्ते आहे, पंकज गोयर आमदार, आम्ही पाठवून घेऊन सगळं जेवण. वेळ सांगा म्हणजे अर्ध्या तासात तुमचं जेवण येऊन जाईल. आम्हाला 7 दिवसाचं जेवण, नाश्ता सगळं आमचे बीजेपीचे आमदार वर्धेचे पंकज गोयर यांच्याकडून आम्हाला देऊन म्हणजे कमिटेड झालं. आम्ही म्हटलं आम्हाला नको, तुमचे 1000 रुपये पाहिजे फक्त आम्हाला, 7 दिवसाचं जेवण. तर सांगायचं तात्पर्य की आपल्या बौद्ध लोकांच्या कामाच्या पैशावरती आमचे जे काही कमिटेड धम्ममित्र आहेत, कमिटेड धम्मचारी आहेत, ते घरोघरी जाऊन दान गोळा करून हा धम्म प्रचार आणि प्रचार करतो. तर आम्ही एखाद्या पॉलिटिकल लीडरकडे गेलो तर सहज आम्हाला 1 लाख रुपये देऊ शकतात. आम्ही एका आपल्या बौद्ध मोठ्या माणसाकडे मागच्या वर्षीला मी फोन केला, या वर्षी मागच्या वर्षी फोन केला. त्यांना म्हटलं एखादी देवळाचं दान देऊ शकता तुम्ही. तर म्हणजे तुमचं कोणत्या दिवशी शिबिर आहे? तर या तारखेला म्हणजे मला उद्घाटक म्हणून ठेवा, जयदेव सरकार. म्हणजे उद्घाटक ठेवत असाल तर मी दान देतो. म्हणजे तुमचं आम्हाला 10 रुपये दान. तर अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवून, अशा अपेक्षेत असणारे लोक आम्हाला दान देणारे भरपूर आहेत, परंतु आम्ही अशा लोकांचं दान सुद्धा स्वीकारत नाही. जो निस्वार्थ भावनेने दान देत असेल त्या लोकांच्या दानाच्या भरोशावर आम्ही धर्मप्रचार प्रचार करतो. तर अशा प्रकारचा मॅन पॉवर, मनी पॉवर आणि टॅलेंट, ज्याला आपण म्हणतो ट्रेजर म्हणतो ज्याला आपण, की एक बौद्धिकता सुद्धा पाहिजे. तर आपल्याला गेल्या 5 दिवसापासून आपण 5 दिवसांनी किती सुंदरपणे धर्मदेशना कुमारजी करीत आहे. तर अशा प्रकारचे अनेक टॅलेंटेड आणि म्हणजे ज्यांनी खरंच धर्म प्रशिक्षण स्वतः चांगल्या पद्धतीनं स्वतःच केलेलं आहे आणि इतरांचं सुद्धा धर्म प्रशिक्षण ते करण्यासाठी त्याला काय म्हणतो की उत्कृष्टपणे ते धम्म ट्रेनिंग ते दुसऱ्याला देऊ शकतात. उत्कृष्ट धम्म ट्रेनर आहे. मी त्यांच्या परिचयात सुद्धा सांगितलं, कुमारजी यांना अनेक गोष्टींचं ते ट्रेनिंग देतात. आज सुद्धा त्यांनी युथचं नॉन व्हायलन्स कम्युनिकेशन वरती खूप सुंदर सेशन घेतलेलं आहे. तर अशी उत्कृष्ट ट्रेनर सुद्धा आपल्याकडे आहे. आणि एवढंच नाही तर फार मोठ्या स्वरूपामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा त्रिरत्न बौद्ध महासंघ
त्रिरत्न बौद्ध महासंघाने तयार केलेला आहे. एवढ्या सारं स्तूप, एवढ्या साऱ्या बिल्डिंग, एवढं मोठं हे 14 ते 16 एकरामध्ये असलेले शिबिर केंद्र आहे. वर्धेला सुद्धा भोजन हिताय वसतिगृह अतिशय हायवे रोडवर सर्वात मोठी बिल्डिंग, माझ्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातली सर्वात मोठी पहिली बिल्डिंग तर कोणती असेल 1987 ला बनलेली तर ते भोजन हिताय वसतिगृह भीमनगर वर्धा त्रिरत्न बौद्ध महासंघाने बनवलेली बिल्डिंग आहे. तर सांगायचं तात्पर्य की मोठे संसाधन नागपूर सारखं मोठं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे. भाज्याला आहे, पुण्याला आहे, प्रत्येक शहरांमध्ये आपले इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेले आहे. तर बुद्ध धर्माच्या दृष्टीनं धर्म प्रचार आणि प्रचारासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ती इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती त्रिरत्न बौद्ध महासंघाने केली आहे, जी उणीव बाबासाहेबांच्या चळवळीपुढे त्यांच्या पश्चात निर्माण झालेली होती. आजही आपण बघितलं तर कोणत्याही अशा संघटनांकडे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आज कोणाचकडे नाही जेवढं त्रिरत्न बौद्ध महासंघाने या बुद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रचारासाठी उभं केलेलं आहे. त्यानंतर जी चौथी आणि मुख्य समस्या बाबासाहेबांच्या पश्चात जी उभी झाली ती म्हणजे संघटना आणि चळवळ यामध्ये फरक करण्याची क्षमतेचा अभाव. म्हणजे चळवळ आणि संघटना यामध्ये आपल्या नेतृत्वाला किंवा ज्यांच्या खांद्यावरती ही धुरा आली त्यांना त्याचा फरक करता आला नाही. ती सर्वात मोठी गफलत आहे. आता ही सांगितलं मी की इंटरनॅशनल चळवळ आहे, जागतिक स्वरूपाचा संघ आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की संघटना आणि चळवळ यामध्ये बेसिक फरक काय आहे. तर संघटना ही एखाद्या छोट्याशा ध्येयापोटी निर्माण केल्या जाते. बाबासाहेबांनी अनेक संघटना तयार केल्या. बाबासाहेबांनी सर्वात पहिली कोणती संघटना निर्माण केली? बहिष्कृत हितकारी, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्यानंतर स्वतंत्र मजूर पक्ष. हा बाबासाहेबांचा प्रवास आहे. ज्या ज्या उद्देशासाठी जी संघटना निर्माण केली त्या संघटनेचा उद्देश संपला, ती संघटना संपली, बाबासाहेबांनी स्वतः त्या संघटना बंद केल्या. पण चळवळ ही सातत्याने सुरू राहते, ती संघटना नसते. जेवढे काही आपल्याला नावं आहेत त्या सगळ्या संघटना, मग ती समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा भामसेफ असेल, वेगवेगळ्या संघटना आहे. आंबेडकरी समूहामध्ये वेगवेगळ्या संघटनांची नावं आपण सांगू शकतो. या सगळ्या संघटना आहे आणि प्रत्येक संघटनेचं एक ध्येय आहे की आपल्याला हे करायचं आहे. भामसेफ तयार झाली, आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल बिलला सपोर्ट करण्यासाठी एम्प्लॉयमेंट लोकांचं संघटन म्हणजे भामसेफ, त्यांनी ते करावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पॉलिटिकल गोलसाठी ते केले. समाजाच्या संरक्षणासाठी समता सैनिक दल आणि बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी भारतीय बौद्ध महासभा या संघटना निर्माण झाल्या. याची ध्येय ठरलेली होती. परंतु चळवळ ही अव्याहतपणे चालू राहणारी चळवळ आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धर्म ग्रंथामध्ये काय लिहिलेलं होतं की या जगाला मला धम्मराज्य बनवायचं आहे. धम्मराज्य बनवण्याची चळवळ बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धर्मांतराने सुरू केली आणि त्या चळवळीचं नेतृत्व आपल्याकडे आलं. ती जबाबदारी आपल्याकडे आहे आणि ही चळवळ न थांबणारी असते, ती कधी न संपणारी असते आणि ती चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. परंतु चळवळ आणि संघटना यामध्ये आपण फरक करू शकलो नाही. आपण प्रत्येक संघटनेला चळवळ समजतो आणि मग त्या विशिष्ट ध्येयाने त्या निर्माण झाल्या. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. त्या पावन दीक्षा नोव्हेंबर 57 ला कार्यक्रम झाला, 58 ला कार्यक्रम झाला. मग वाटलं की इथे स्मारक समिती नेमली पाहिजे म्हणून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती निर्माण झाली. त्या स्मारक समितीचा त्याचा उद्देश होता बाबासाहेबांचं स्मारक बांधणे. बाबासाहेबांचं स्मारक बांधलं. 1991 ला बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं मोठं उद्घाटन झालं. पुढे काय झालं? समितीचा उद्देश संपला. स्मारक समितीचा उद्देश होता स्मारक उभारणं, बाबासाहेबांचं मोठं स्मारक उभारणं. झालं स्मारक तयार. 14 ऑक्टोबरला लॉक उघडलं की पुढचं लॉक कधी उघडेल? डायरेक्ट 14 एप्रिलला. 14 एप्रिलचं लॉक झालं बंद. मग पुढे पुन्हा पुढच्या विजयादशमीला. म्हणजे स्मारक समितीचं काम काय राहिलं? फक्त 14 दसऱ्याचा म्हणजे विजयादशमीचा कार्यक्रम केले, 14 एप्रिलचा कार्यक्रम केले, 2-3 कार्यक्रम घेतले वर्षाचे. झालं स्मारक समितीचं काम संपलं. याला चळवळ म्हणा. ही संघटना आहे. तर संघटना आणि चळवळ यामधला फरक जर आपल्याला कळला तर आपण खऱ्या अर्थानं जरी पुणे छोट्या मोठ्या संघटनांमध्ये जर आपण सहभागी असाल तर जरूर तिथे काम करा. परंतु मुख्य बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ आहे त्या चळवळीमध्ये आपण खऱ्या अर्थाने जर
जर सहभागी झालं तर बाबासाहेबांचे जे उर्वरित कार्य आहे ते आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे नेता येईल. ही बाबासाहेबांना स्वतः वाटत होतं की धर्मांतर ही चळवळ व्हायला पाहिजे. ही बाबासाहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की धर्मांतराची चळवळ व्हायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले दरेकाने दरेकाला दीक्षा द्या. ही चळवळीचं तत्व आहे. दरेकाने दरेकाला दीक्षा द्या ही चळवळीचं तत्व आहे. बाबासाहेबांनी जरी कुचंद्रमणीकडून दीक्षा घेतली तरी स्वतः आपल्या लाखो रुपयांना दीक्षा दिली आणि इथंच थांबले नाही. तर बाबासाहेब म्हणतात घरोघरी जा. तुम्ही इथून परत गेल्यानंतर तुमच्या घरातून एकच व्यक्ती आलेला असेल, इथे दोनच व्यक्ती आलेले असेल, पण त्यावेळेला एका घरी 10, 15 राहत होते. तर त्या लोकांना तुम्ही दीक्षा द्या. म्हणजे दरेकाने दरेकाला दीक्षा द्या. बाबासाहेबांना माहिती होतं की या समाजाला त्रिशरण पंचशील माहिती नाही. ज्या माझ्या माणसांना मी सांगत आहो की तुम्ही दरेकाला दरेकाने दीक्षा द्या, त्यांना माहिती होती बाबासाहेबांना की यांना त्रिशरण पंचशील म्हणता येत नाही. तरी बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही गावे जाऊन घरोघरी जाऊन दीक्षा द्या. दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे. याचा अर्थ बाबासाहेबांना म्हणायचा होता की धर्मांतराची चळवळ उभी करा. पण आम्ही त्या गोष्टी समजू शकलो नाही आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टीला संघटना म्हणून पाहिलं आणि खऱ्या अर्थानं त्रिरत्न बौद्ध महासंघाने चळवळ उभी केली. त्या चळवळीला कुठली सीमा ठेवली नाही की केवळ भारतापुरती आहे, केवळ इंग्लंडपुरती आहे, केवळ अमेरिकेपुरती आहे, केवळ ऑस्ट्रेलियापुरती आहे, केवळ स्पेनपुरती आहे, असं नाही. तर संपूर्ण जगामध्ये एकोप्याने एका सूत्राने एकाच कार्यपद्धतीने या त्रिरत्न बौद्ध महासंघाचं कार्य सुरू आहे. जसा इथे धम्ममित्र होतो तसाच अमेरिकेत धम्ममित्र, जसा भारतात धम्ममित्र होतो तसाच ऑस्ट्रेलियात धम्ममित्र होतो. जी पद्धती चायनामध्ये वापरल्या जाते, जी पद्धती अमेरिकेत वापरल्या जाते, जी पद्धती इंग्लंडमध्ये वापरल्या जाते, त्याच पद्धतीचा धम्ममित्राची दीक्षा समारंभ सुद्धा भारतात होतो. त्याच पद्धतीचा दीक्षा समारंभ धम्मचारीचा होतो. म्हणजे अशी एक सूत्रपणा, एकाच पद्धतीनं, एकाच गाथेने, एकाच पद्धतीने धम्म प्रचार आणि प्रचाराचं काम संपूर्ण जगामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघाने या चळवळीच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून चळवळ आणि संघटना याबद्दल फरक समजून घ्यायचा असेल तर छोटंच उदाहरण देईल आपल्याला की जसे एखादी व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करतो, एखाद्या साधं बोरधरांच्या शिबिराचा आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. त्याचा उद्देश होता आपला फक्त की लोकांनी यापर्यंत तिथं पोहोचावं, त्यांना कुठल्याही प्रवासात त्रास होऊ नये, कुठल्या वस्तू आणायच्या कुठल्या नाही आणायच्या याच्या सूचना द्यायसाठी आपण ग्रुप तयार केला. शिबिर सुरू झालं, त्या ग्रुपचं काम ठंड, पुढे त्याचं काही काम नाही. ही झाली संघटना. आणि चळवळ म्हणजे काय, जसं गुगल सर्च इंजिन आहे, गुगल ते कधी बंद पडते का, ते कंटिन्यू सुरू राहतं, कंटिन्यू अव्याहतपणे सुरू राहते. गुगल इंजिन म्हणजे चळवळ आणि एखादी व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक म्हणजे संघटना. हा संघटना आणि चळवळ ही सातत्याने अव्याहतपणे सुरू राहते, तिच्यात कधीही खंड पडत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्या काही त्या 3 संकल्पना सांगितल्या होत्या, त्या दिवशी पण उल्लेख केला, विद्यादर्शनींनी सुद्धा त्या दिवशीला उल्लेख केला. त्या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट जरी बाबासाहेबांनी केली असती तर त्या 2 संकल्पना होत्या की नवीन धम्म प्रचार आणि जागतिक बौद्ध चळवळ उभी करायची होती. त्या दोन्ही गोष्टी खऱ्या अर्थानं त्रिरत्न बौद्ध महासंघाने पूर्ण केलेल्या आहेत. नवीन प्रकारचा धम्म प्रचार निर्माण केला आणि जागतिक स्वरूपाची बौद्ध चळवळ उभी केली जी अव्याहतपणे काम करत आहे धम्म प्रचार आणि प्रचाराचं. आणि म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे आपल्याला की अशा प्रकारच्या धम्म चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं. जी काल जी प्रक्रिया समजून सांगितलेली आहे, आपण जिथेही असाल तिथल्या केंद्रामध्ये सहभागी व्हा. त्या केंद्रामध्ये सहभागी होऊन आपण धम्ममित्र, पहिले सुरुवातीला धम्मसहाय्यक म्हणून काम करा, त्या ठिकाणी वर्ग करा, अभ्यास करा, धम्म अभ्यास करा, धम्म शिबिर करा. त्यानंतर आपली धम्ममित्र म्हणून समारंभ होईल. धम्ममित्र समारंभानंतर आपली अधिक गहन शिबिर होईल आणि त्या शिबिरानंतर तुम्ही धम्मचारी म्हणून तुमची दीक्षा होईल. आणि धम्मचारी दीक्षा झाल्यानंतर आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ आहे त्या धर्मांतराच्या चळवळीसाठी समर्पित करून आपल्याला दिवस रात्र या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रचारासाठी आपलं लाईफ, आपलं जीवन समर्पित करायचं आहे. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, धम्म प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा आहे. आणि खऱ्या अर्थानं जर मानव सेवा करायची असेल तर आपल्याला बाबासाहेबांना समर्पित असं जी चळवळ आहे ती एकमेव चळवळ म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघ. सध्या तरी मला तरी
असं वाटतं की एक ही चळवळ आहे, या चळवळीत आपण खऱ्या अर्थानं सहभागी व्हावं आणि बाबासाहेबांचं उर्वरित काम हे पूर्ण करावं अशी आशा व्यक्त करतो. आपण मला ऐकून घेतलं शांत चित्ताने आणि रोजच्या पेक्षा 5 मिनिट जास्त झाले, त्याबद्दल क्षमा मागतो आणि ते थांबतो.